ची जोडी मात्र मैदानात जात असताना आपण पाहतोय भल्याची वाडी या संघाची सीताराम आणि पंढरी. केतन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिलं षटक घेऊन 3 षटकांचा सामना सेकंड राऊंडचा दुसरा सामना पाहतोय. भल्याची वाडी बडवाळ सामना स्टार्टअप होतोय. पहिला चेंडू सीतारामचा तडाखा येतोय षटकार. षटकार ठोकलाय. हा दुसराही फटका आलाय सीतारामच्या बॅट मधून गॅप झोन मध्ये लेग साइडला चेंडू निघून जातोय. पुन्हा एक चौकार. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. जर डायरेक्ट हिट झाला असताना तर धोक्याची घंटा निर्माण झाली असती. वाईट बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केला गेलाय. अशा 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत भल्याची वाडी टीमच्या. 12 व्हाईट प्लस 1 12 धावा. हा पंढरीचा तडाखा आल्या इरादे स्पष्ट करून दाखवलेत पंढरीनाथने. आलाय षटकार. काय फटकेबाजी चालू आहे. या केतनने मात्र मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी साकारली होती. या ठिकाणी पुन्हा फटका सजवला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. आता मात्र चुकी नाहीये. झेल पकडली गेली आहे. पंढरीनाथ बाद होऊन तंबूत परततोय. पंढरीनाथ तर या ठिकाणी बाद होऊन तंबूत परतला गेला. एक षटकार आला होता पंढरीनाथच्या बॅट मधून. कुठेतरी थांबून खेळणं गरजेचं होतं या पंढरीनाथला, परंतु मोह मात्र आवरला नाहीये. पुन्हा दुसरा षटकार मारायला गेला आणि जाळ्यात मात्र त्या ठिकाणी पकडला गेलाय. पंढरीनाथ बाद झालाय. नौका फलंदाज क्रीज वरती जात असताना आपण पाहतोय सागरला. धावफलक आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय केतन या गोलंदाजाचं. सागर ऑन स्ट्राइकला गेलाय. नौका फलंदाज बाईची एक धाव आली गेली आहे. असं वाटलं होतं की हा चेंडू वाईट जाईल, परंतु चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली. कम्पॅक्टिंग गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय आपण केतन या गोलंदाजाची. सीताराम ऑन स्ट्राइकला आलाय. या ठिकाणी चांगला फटका त्या ठिकाणी मिड ऑनला सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. चुकीला मात्र माफी नाहीये. चेंडू जातोय चौकार.
पहिलं षटक तर संपलं गेलंय. 23 धावा धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक भास्कर या गोलंदाजाचं स्ट्राईक एंडला सागर. या ठिकाणी सागरने फटका सजवलाय उंच हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. झेल जमिनीला दान झाली गेली आहे. चेंडू निघून गेलाय. चौकार. चांगल्या रन रेटने मात्र या ठिकाणी धावा येत आहेत भल्याची वाडी टीम साठी. माहिती आहे समोर टीम आपण पाहतोय भडवलला. अगदी फलंदाजी मात्र मजबूत भडवल संघाची. त्या उद्देशाने या ठिकाणी फलंदाजी साकारली जाते या भल्याची वाडी टीम कडून. अगदी स्लोवर गतीने हा चेंडू हाताळला आहे. भास्कर या गोलंदाजाने आपला पूर्णपणे अनुभव या ठिकाणी दाखवत असताना आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू तर आला गेलाय. हा देखील एक चांगला टप्प्यावरती चेंडू टाकला होता भास्कर या गोलंदाजाने. पुन्हा एक निर्धाव चेंडू आला गेलाय. सागरला मात्र या ठिकाणी थांबवलं गेलंय. चांगली गोलंदाजी आहे. आता या ठिकाणी फटका सजवला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू येतोय. षटकार. बघण्यासारखी फलंदाजी मात्र होती या भल्याची वाडी टीम कडून. या ठिकाणी पुन्हा सागरने लेफ्ट शॉट खेळलाय. पुन्हा एक षटकार येतोय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार सागरच्या बॅट मधून पाहतोय. डीजे 39 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय भास्कर या गोलंदाजाचा. हा देखील अगदी स्लोअर गतीचा चेंडू होता. निर्धाव चेंडू आला गेलाय. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 39 धावा धावफलकावरती भल्याची वाडी टीमच्या. 39. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज निलेश. स्ट्राईक एंडला मात्र सीतारामला पाहतोय. जो सलामीला गेलेला सीताराम अजूनही खेळपट्टीवरती खेळतोय. सीतारामचा तडाखा आलाय. उंच हवेतून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात होता. झेल सोडली गेली आणि आलाय षटकार. अपील झाली होती. चांगली पंचगिरी देखील आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. निर्धाव चेंडू आला गेलाय. हा पुन्हा फटका सजवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चांगला एफर्ट देणं मात्र गरजेचं होतं क्षेत्ररक्षकाला. अवघी सिंगल धाव आली गेली या चेंडूवरती.
46 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत पाहतोय. आता स्ट्राइक एंडला सागर गेलाय. व्हाईट बॉल आला. 51 धावा आली गेली आहे. 47 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. गोलंदाज निलेशचं 3 चेंडू अद्यापपर्यंत त्या ठिकाणी फेस केले गेले ते या निलेशने. अतिशय वेगवान चेंडू हाताळला गेलाय निलेश कडून. निर्धाव चेंडू आला गेलाय. आता कुठेतरी थांबवलं गेलंय या सागर या फलंदाजाला. या ठिकाणी पुन्हा फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. लेग साइडला क्षेत्ररक्षक पोहोचेल का? क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये. झेल जमिनीला दान झाला गेलाय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या गेल्या. आता 49 धावा धावफलकावरती. 49 धावा तर लागल्या गेल्या. आता या ठिकाणी 50 कंप्लीट होईल का? अंतिम चेंडू असेल या इनिंग मधला. या ठिकाणी सागर ब्लँड फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे आणि झेल त्या ठिकाणी पकडली गेली आहे. शेवटच्या चेंडूवरती आली आहे विकेट सागरची. 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 50 धावेचं टार्गेट चेस करावं लागेल. पंढरी सामन्याला सुरुवात होते. या पहिला चेंडू फेस करतोय पंढरी. चांगला चेंडू हाताळला गेलाय या पंढरीने. निर्धाव चेंडू आला गेलाय. स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतोय जैतू.
देखील चांगला चेंडू हाताळला होता, किपर कडून मात्र चुकी झाली गेली आहे. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील असफल झाला. चांगलं बॅकअप त्या ठिकाणी मिळालं, अन्यथा अजून धावा मिळाल्या असत्या. 2 धावा या ठिकाणी मिळाल्या जात आहेत. 22च्या स्वरूपात या 2 धावा मिळाल्या जात आहेत भडवल टीमला. सजवला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, मोहनने चेंडू अडवलाय, फेकणार तत्पूर्वी मात्र 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट. एक शॉर्ट रन. निश्चितपणे जर तुम्ही खेळपट्टीवर दुसरी धाव घेतली तर एक शॉर्ट रन देण्यात येईल, हा नियम आहे. आणि ही एक शॉर्ट रन आली गेली आहे. धावफलकाचा विचार केला तर 3 धावा धावफलकावरती पाहतोय. हा देखील पॅटची लिडिंग एज झेल त्या ठिकाणी सोडली गेली आहे आणि वारंवार त्या ठिकाणी मिसफील्ड होतीये आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं गेलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांची चांगले ताळमेळ देखील आपण पाहतोय. चांगलं कॉलिंग दोन्ही फलंदाजांचं आपण पाहतोय. पाच धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती पाहतोय. हा देखील हेलिकॉप्टर शॉट त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवला गेला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू आलाय चौकार. फलकावरती लागल्या गेल्या, पहिलं षटक संपलं गेलंय. अजूनही 41 धाव्यांची गरज असेल विजयासाठी भडवल संघाला. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येते गोलंदाज महेंद्र. नऊ धावा धावफलकावरती. पहिलं षटक संपलं गेले, दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. पहिला चेंडू फुल पेटफुल हो सक्सेसफुल. येतोय षटकार. पहिल्या चेंडूवरती महेंद्रचे आलाय षटकार. या ठिकाणी हेलिकॉप्टर पुन्हा एकदा उडवला गेला. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. चुकीची फेकी झाली आहे आणि मिसफील्ड होते त्या ठिकाणी मात्र 3 धावा कंप्लीट. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. या चुका मात्र सुधाराव्या लागतील. 3 धावा आल्यात. या ठिकाणी पुन्हा झेल हवेत आहे. पंढरी झेल खाली आहे. आता मात्र चुकी नाहीये. झेल पकडली गेली आहे. पहिल्या गडी वाद होतोय जैतूच्या स्वरूपात. जैतू बॅक टू द डगआउट. पंड्या माईक देऊ का? माईक. चला स्पीडअप घ्यायचंय. नवका फलंदाज रवाना केला गेलाय. मुकुंद एक डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज या ठिकाणी रवाना केला गेलाय. गोलंदाज पाहतोय महेंद्र. विकेट.
महेंद्र बघलाय ओय बघलाय विकेट आली आहे मुकुंदची. नौका फलंदाज मैदानात जात असताना आपण पाहतोय भास्कर. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी षटकार आला होता, तदनंतर मात्र 3 धावा आल्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स त्या ठिकाणी मिळवले. तर महेंद्रने चांगला कमबॅक पाहायला मिळाला या महेंद्रकडून. अवघ्या 50 धावेचं टार्गेट चेस करायचंय. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय या महेंद्र या गोलंदाजाचं. अद्यापपर्यंत मात्र चांगली कामगिरी पार पाडली गेली या महेंद्रने. हा देखील चांगला फटका आलाय लेग साइडला, येतोय षटकार. चेंडू शिल्लक असेल या षटकातला महेंद्रचा. हा देखील फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाची, झेल सोडली गेली आहे. आलाय चौकार चौकार चौकार. या ठिकाणी फटका सजवलाय मिड ऑफला. 1 बाउन्स येतोय चौकार. आलाय चौकार. 34 धावा धावफलकावरती. 3 चेंडू 16 धावेची गरज. या ठिकाणी चेंडू हवेत आहे. बराच काळ हवेत चेंडू. झेल कॅरी केली जाईल का? झेल तर सोडली गेली आहे. दोन धावा कंप्लीट. दोन चेंडू 14 धाव्यांची गरज. दोन चेंडू 14 धाव्यांची गरज. गोलंदाज जनार्दन, फलंदाज मंथन. या ठिकाणी फटका सजवला. हेलिकॉप्टर उडवलाय. झेल सोडली. झेल सोडली गेली आहे.
अवघी सिंगल धाव कॅरी केली गेली. अजूनही 13 धाव्यांची गरज. एक चेंडू 13 धाव्यांची गरज. पूर्णपणे औपचारिकता या सामन्यामध्ये बाकी आहे. हा देखील स्लोअर गतीचा चेंडू ऑफसाईडला कट केला गेलाय आणि सामना मात्र विजयी ठरली गेली आहे भल्याची वाडी टीम. यानंतर मात्र सामना होईल गिऱ्याची वाडी बनाम भल्यावाडी या दोन संघादरम्यान. प्लीज आपले कॅप्टन यायचे आणि टॉस विन करून घ्यायचा आहे.